उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. गोरगरिबांना दिला जाणारा आनंदाचा शिधा आम्हाला मिळणार का? गरिबांना ऑनलाईनची पावती दिली जात नाही. ग्राहकांना धमकी दिली जाते. राशन कार्ड रद्द करण्यात येईल. अखंड हिंदुस्थान लोकसभा निवडणुका पार पडल्या. माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कामकाजाला सुरुवात केली. परंतु नांदगाव तालुक्यातील गोरगरिबांना शिंदे सरकारने दिला जाणारा शिधा आज पोत मिळाला नाही, अशी तक्रार भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक विगे यांनी नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाने यांना निवेदनाद्वारे केली. नांदगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार हे ग्राहकांना ऑनलाईन पावती देत नाही. बरेचसे दुकानदार हे नाशिक येथे वास्तव्यात आहे. यांचे उदाहरण पाहिजे असेल तर गंगाधरी येथील किती दिवस उघडे राहते. 20 किलो गहू असेल तर 10 किलो दिले जाते. 15 किलो तांदूळ असेल तर 10 किलो दिले जाते. आम्हाला पुढे वाटप करावी लागते. नांदगाव तालुक्यात सुसाट वारा सुटला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तक्रार करायची तर कोणाकडे? स्वस्त धान्य दुकानदार म्हणतात पटलं तर घ्या, नाही तर रेशन कार्ड रद्द करू. स्वस्त धान्य दुकानदार जर स्वतःच्या हाताने शिक्के मारतात. बांगलादेशीला पासपोर्ट मिळेल, परंतु परिपक्व महिला, ज्येष्ठ नागरिक रेशन कार्ड मिळणार नाही. माजोरीपणा आला तरी कुठून, अशी नांदगाव तालुक्यातील जनतेच्या मुखातून चर्चा आहे. या सर्व बाबतीत नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाने लक्ष घालतील का? मागण्या झाल्या नाहीत लोकशाही पद्धतीने तहसीलदार मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लोकशाही पद्धतीने तहसीलदार कार्यालयात जन आंदोलन करण्यात येईल. येस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.